नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कामाच्या ठिकाणी तुमची खरी ढाल आहे. हो, मी बोलतोय वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांबद्दल, म्हणजेच PPE. ही फक्त काही वस्तू नाहीत, तर हे आहे तुमचं सुरक्षा चिलखत, जे तुम्हाला प्रत्येक पावलावर, प्रत्येक धोक्यापासून वाचवण्यासाठी बनवलं आहे. तर या संपूर्ण चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण या सुरक्षा चिलखताची ओळख करून घेऊ. मग कामावरचे धोके आणि संरक्षणाचा आपला हक्क काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत आपलं संरक्षण कसं करायचं, कोणत्या धोक्यासाठी कोणतं PPE निवडायचं आणि सुरक्षेचे 3 सगळ्यात महत्त्वाचे नियम कोणते हे पाहू. आणि शेवटी सुरक्षित काम हेच उत्कृष्ट काम कसं आहे हेही जाणून घेऊ. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हे PPE म्हणजे नेमकं आहे तरी काय, आणि एका कुशल कारागिरासाठी ते इतकं महत्त्वाचं का असतं? आता इथे बघा, एका बाजूला आहेत कामावरचे धोके आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं संरक्षण. म्हणजे कसं? समजा वेल्डिंग करताना ठिणग्या उडतायत किंवा बांधकाम साईटवर वरून काहीतरी वस्तू पडण्याचा धोका आहे. आता हे धोके आपण प्रत्येक वेळी पूर्णपणे टाळू शकत नाही, बरोबर? मग अशा वेळी आपलं PPE हेच आपलं शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं कवच बनतं. तीच आपली अंतिम ढाल आहे. पुढचा मुद्दा, सुरक्षा ही फक्त एक चांगली सवय नाही, तर तो आपला कायदेशीर हक्क आहे आणि तितकीच मोठी जबाबदारीसुद्धा आहे. हो, अगदी बरोबर. फॅक्टरीज कायदा 1948 आपल्याला सुरक्षित वातावरणात काम करण्याचा अधिकार देतो. याचा सरळ अर्थ असा होतो की तुमच्या कंपनीने तुम्हाला कामाच्या स्वरूपानुसार योग्य PPE देणं हे बंधनकारक आहे. हा तुमचा हक्क आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. चला, आता आपल्या या सुरक्षा चिलखताचा प्रत्येक भाग जवळून पाहूया. डोक्यापासून पायापर्यंत आपलं संरक्षण कसं होतं ते सविस्तरपणे समजून घेऊ. हे बघा, इथे आपल्याला संरक्षणाची 8 मुख्य क्षेत्र दिसतायत. हेल्मेट, सेफ्टी शूज, श्वास घेण्यासाठी मास्क, हातांसाठी ग्लोव्ज, डोळ्यांसाठी गॉगल्स, कानांसाठी इयरमफ्स, संपूर्ण शरीरासाठी संरक्षक कपडे आणि उंचावर काम करण्यासाठी सेफ्टी बेल्ट. हे सगळं मिळून आपलं संपूर्ण संरक्षण होतं. चला, एक एक करून या सगळ्याचं महत्त्व काय आहे ते पाहूया. जरा विचार करा, तुम्ही एखाद्या मोठ्या साईटवर काम करताय आणि वरून एखादी वस्तू खाली पडली तर काय वाचवेल तुम्हाला? तुमचं हेल्मेट. तसंच फॅक्टरीच्या फ्लोअरवर गरम काहीतरी सांडलंय किंवा पृष्ठभाग निसरडा आहे. अशावेळी सेफ्टी शूज तुमच्या पायांना सुरक्षित ठेवतात. आता बोला हातांबद्दल. वेल्डिंग, कटिंग किंवा केमिकलचं काम करताना हातांना इजा होऊ नये म्हणून हँड ग्लोव्ज घालणं किती गरजेचं आहे. आणि वेल्डिंगच्या ठिणग्यांपासून किंवा गरम कणांपासून छाती आणि पोटाचं संरक्षण करण्यासाठी लेदर ॲप्रन तर हवाच. बरं, डोळ्यांचं काय? ग्राइंडिंग करताना उडणारे छोटे कण डोळ्यात गेले तर म्हणूनच गॉगल्स आवश्यक आहेत. आणि वेल्डिंगचा तो तीव्र प्रकाश, त्यापासून डोळे आणि चेहरा वाचवण्यासाठी वेल्डर स्क्रीन किंवा फेस शीटशिवाय पर्याय नाही. काही धोके असे असतात जे आपल्याला दिसत नाहीत, पण ते सर्वात जास्त घातक असतात. जसं की केमिकल फॅक्टरीमधले विषारी वायू किंवा धूळ. यापासून आपल्या फुफ्फुसांना वाचवण्यासाठी रेस्पिरेटर किंवा मास्क हवा. आणि जिथे मशीनचा खूप मोठा आवाज आहे तेथे कानांचं संरक्षण करण्यासाठी इयर मफ्स वापरलेच पाहिजेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकी सगळी उपकरणं आहेत, पण कोणत्या कामासाठी नक्की कोणतं वापरायचं हे कसं ठरवणार? सोपं आहे. त्यासाठीच हा निवड तक्ता आहे. हा तक्ता वापरायला अगदी सोपा आहे. डावीकडे धोके दिले आहेत आणि उजवीकडे त्यांच्यासाठी कोणतं PPE वापरायचं ते दिलंय. उदाहरणार्थ, जर पडणाऱ्या वस्तू हा धोका असेल तर सरळ पुढे बघा, हेल्मेट आणि सेफ्टी शूज वापरायचे. जर धूळ आणि वायूचा धोका असेल तर गॉगल्स आणि मास्क गरजेचं आहे. झालं, किती सोपं आहे बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त PPE जवळ असणं पुरेसं नाही, ते योग्य प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी वापरणं गरजेचं आहे. हे सगळ्यात जास्त होतं. लोक कंटाळा करतात किंवा सवयीमुळे PPE वापरत नाहीत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, न घातलेलं सुरक्षा चिलखत तुम्हाला कधीही वाचवू शकत नाही. म्हणूनच सुरक्षेचे हे 3 सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. पहिला नियम, PPEचा वापर नेहमी सातत्याने करा. दुसरा नियम, ते कसं वापरायचं याची पूर्ण माहिती घ्या. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम, सुरक्षेच्या नियमांचा नेहमी आदर करा, त्यांचं पालन करा. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण हे समजून घेऊ की सुरक्षा आणि तुमचं कौशल्य यांचं नातं किती घट्ट आहे. ही ओळ नेहमी लक्षात ठेवा. सुरक्षित काम म्हणजे उत्कृष्ट काम. तुमची सुरक्षा ही तुमच्या व्यावसायिकतेचा एक अविभाज्य भाग आहे. तुमचं कौशल्य हे तुमचं भविष्य आहे, आपल्या देशाचं भविष्य आहे
आणि त्याचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. तर चला, आज आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. नो पीपीई, नो वर्क. जोपर्यंत योग्य सुरक्षा चिलखत आपण घालत नाही, तोपर्यंत कामाला हात लावायचा नाही. कारण तुमच्या सुरक्षेची जबाबदारी ही तुमची स्वतःची आहे.